कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भावना येऊ? अगं वहिनी, विचारतेस काय? ये की तू। अगं उभी कायस तू? बस ना। मी जानूच्या साड्या आवरत होते ग, म्हणजे बॅग भरायला सोपं जाईल ना। तुम्ही सगळे रागावलात का ग माझ्यावर? नाही ग, असं का विचारतेस तू? नाही, आईवरून जरा जास्तच बोलले ना मी। काय तुम्ही एवढी सगळी चांगली माणसं आहात आणि मी मात्र कुरकुर करत राहिले की माझ्या आईला बोलवलंच नाही म्हणून। अगं तू कशाला मनाला एवढं लावून घेतेस? नाही ग, जरा जास्तच बोलले मी। तुम्ही एवढी सोन्यासारखी माणसं मिळाली आहात ना मला, मी तुमच्याबद्दल वाईट विचार केला ग। आणि सगळ्यात जास्त वाईट काय वाटतं माहिती? मी आईंबद्दल तसा विचार केला। खरं तर आई मला किती जीव लावतात, किती काळजी घेतात माझी, मला समजून घेतात। आणि मी त्यांच्यावर संशय घेतला की त्यांनी सिंचनाच्या घरी पत्रिका पाठवली असणार म्हणून। चुकलंच ग माझं जरा। मला ना आता आईंपुढे जायची हिंमत होत नाहीये ग। अगं वहिनी, रडू नको तू, रडू नको। वहिनी, आई तुला इतका जीव लावते का माहितीये? कारण तू जीव लावण्यासारखीच आहेस। तर इतरांचा इतका विचार कोण करतं सांग मला? मला माहितीये, माझ्या समाधानासाठी बोलतेस ना तू? अगं नाही, अजिबात नाही। हे बघ, जे काही झालं ना त्यात तुझी काहीच चूक नव्हती। तू सुद्धा एक माणूस आहेस। कधीतरी तुला राग येणं, तुझी चिडचिड होणं स्वाभाविक आहे ना। बरं, तुझा राग काही विनाकारण नव्हता। तू तुझं माहेर सोडून या घरी आलीस, गेले कितीतरी वर्ष तू सगळ्यांसाठी राबतेस, सगळ्यांचं किती करतेस तू। आणि ह्या सगळ्यात तुझ्या आई तिकडे एकट्याच असतात। मग तुला त्यांची ओढ वाटणं, त्यांनी आपल्याकडे यावं असं वाटणं, आपल्या घरातल्यांनी त्यांना मान द्यावा असं वाटणं स्वाभाविक आहे ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।